सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे सूर संगत सूर संगत सूर संगत सूर संगत राग विद्या संगीत प्रमाण जो कंठ कर दिखावे वाको जाने ये गुनी ज्ञानी सुर संगत सुर संगत सुर संगत सुर संगत मन में मोहन बिराजे 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 चंचल चाल मधारे चंचल चाल मधारे गिरिधर के ध्यान धरे गिरिधर के ध्यान धरे मन में मोहन बिराजे मन में मोहन बिराजे मन में मोहन बिराजे। ऋतुराजा येताच वनांतरी ऋतुराजा येताच वनांतरी फुलला मनी वसंत बहार मधुवंतीच्या सुरासुरातून मधुवंतीच्या सुरासुरातून स्वरराजाचा हो साक्षात्कार। रसिक हो, आजच्या शब्दसुरांच्या या मैफिलीत सादर आमंत्रित आहेत सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर। ताई, आपलं स्वागत आहे। नमस्कार। तबल्यावर साथीला आहेत अभिजित जायदे। त्यांना गायनामध्ये साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत पूर्णा दांडेकर, सावनी दातार कुलकर्णी आणि हार्मोनियमवर साथीला आहेत संजय गोगटे। मधुवंतीजी, गेली अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या संगीत रंगभूमीवर वावरता आहात आणि संगीताच्या मैफिलीही करता आहात। संगीताचा वारसा तुम्हाला घरातूनच तुमच्या आईकडून मिळाला, बरोबर। तर ते सुरुवातीचे जडणघडणीचे जे दिवस होते त्याविषयी सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल। हो, माझी आई शास्त्रीय संगीत गायची, त्याच्याचबरोबर अभंग संगीत, नाट्यपद आणि उपशास्त्रीय संगीत असे सगळे प्रकार गात असायची। आणि त्यावेळेला मी घरात असेन त्यावेळेला तिचं गाणं ऐकत असे, त्यामुळे मला आवड निर्माण झाली होती। मग शाळेमध्ये असताना सुद्धा स्पर्धांमध्ये भाग घेणं, गॅदरिंगमध्ये काही गाणी म्हणणं, तर ते घरी माहिती होतं, त्यामुळे मग त्यांनी मला रीतसर शिकायला पुढे अशा संगीत क्लासमध्ये घातलं। आईने शिकवलेलं एखादं गाणं आजही आठवतं का? हो, आठवतं।
परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. त्यावेळेला हे अभंग खूप गायले जात असत. तर तिचं ऐकून मी म्हणायची आणि मग काही जे माझं चुकत असेल, लक्षात येत नसेल ते ती सांगायची. परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी तो हा गवळिया घरी. वाक्या वाळे अंधु कृष्ण वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम. आणि त्यानंतर मग शास्त्रीय संगीत रीतसर शिकायला सुरुवात केव्हा आणि कशी झाली आणि कुठे सुरुवातीचं शिक्षण झालं? रीतसर शिकायला आईवडिलांनी मला भारत गायन समाज, कारण पुण्यात माहेर माझं, म्हणून आमच्या घराच्या जवळच शनिवाराच्या तिथे भारत गायन समाजात मला त्यांनी गाणं शिकायला घातलं. त्यामुळे दिवसभर शाळा आणि संध्याकाळी गायनाच्या क्लासला जायचं. तर असं ते रोज गाणं शिकणं चालू होतं. आणि मग तिथे 7 वर्ष विशारदची परीक्षा असते. तर ती परीक्षा मी दिली आणि तिथून संगीत विशारद ही पदवी घेतली. तर त्यावेळची एक गंमत मला अशी आठवते की मी गात असे, परंतु कंटाळा व्हायचा, वय लहान होतं त्यावेळेला. आणि परीक्षा तर चालू होते एकीकडे, पण आई मला जरा रागवायची, रियाजाला बस रियाजाला बस. मी म्हणायची मला काही सुचत नाही. ती म्हणायची सुचल्याशिवाय गायला बसल्याशिवाय सुचेल कसं. त्याच्यामुळे असं ते जरा लहानपणी चालायचं. पण त्याच्यानंतर जेव्हा मला त्याची गोडी लागली तेव्हा मात्र सुरुवात झाली आणि मग समाजात शिकत राहिले. आणि तिथून माझ्यावर शास्त्रीय संगीताचे खरे संस्कार झाले असं मी म्हणेन. आणि महत्त्वाची गोष्ट मला दुसरी अशी सांगायची की राम मराठे, माणिक वर्मा यांची गाणी मला आवडत असत, गाणं म्हणजे. आणि आईने हे 2 माझ्यासमोर आदर्श ठेवले होते. तर समाजात शिकत असल्यामुळे भास्करबुवा बखले ह्यांची जी पठडी ती नवीन शिकत असताना त्याचे संस्कार माझ्यावर झाले. आणि मला असं आता जाणवतं की त्यावेळेला माझा गळा किंवा ते म्हणणं त्या प्रकारानेच असल्यामुळेही ते मला सूट झालं असावं. त्यामुळे ती पुढे चालत राहिली. आणि पुढे एक मी आता उल्लेख करते इथे, भास्करबुवांच्या नंतर सगळे दिग्गज म्हणजे त्यांचे शिष्य मास्तर कृष्णराव, त्याच्यानंतर बालगंधर्व, मास्तरांचे शिष्य रामभाऊ मराठे, असं ती जी एक परंपरा, काय म्हणू आपण, दैदिप्यमान परंपरा ती अनायासे तुम्हाला मिळाली. हां, तर त्याच्यातून पुढे माझ्यावर ते तशा गाण्याचे संस्कार झाल्यामुळे पुढे जी काही मी गायला लागले, नाट्य संगीत आणि संगीत नाटकात काम करायला लागले, तर तो हा वारसा मिळालेला असल्यामुळे मला स्वतःला फार त्याचा अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. तुमच्या वडिलांचं किती प्रोत्साहन होतं? वडिलांना गाण्याची आवड होती आणि प्रोत्साहन म्हणजे इतकं होतं की ज्या वेळेला माझे काही कार्यक्रम लागतील, मी गात असे वेगवेगळ्या संस्थांमध्ये, तर त्यावेळेला भरतनाट्य मंदिरात असू दे, गोखले हॉल त्यावेळेला लक्ष्मी रोडचा जो होता तिथे कार्यक्रम व्हायचे, तर ते ताईचं, मी मोठी म्हणून ताई म्हणायचे, तर इतकं कौतुक होतं की ते मित्रांना बोलवायचे, काही वेळेला स्वतः तिकीटं काढून आणायचे आणि मित्रांना बोलवायचे, बघा माझ्या ताईचं गाणं आहे का, असं करून त्यांना कौतुक होतं त्याचं. त्यामुळे आईकडून आणि वडिलांकडून दोघांकडूनही प्रोत्साहन मिळालं. म्हणजे हाऊसफुलची परंपरा पण लहानपणापासूनच सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग गुरूंकडे शिकायला, म्हणजे आता ही पदवी तर मिळवलीत तुम्ही, पण खरं शिक्षण गुरुकडे राहून किंवा गुरुच्याकडे जे सुरुवात होते, असे अनेक गुरु तुम्हाला लाभले, तर त्या गुरु परंपरेविषयी थोडंसं सांगा ना. जरूर. एक तर याच्या आधी मी एक थोडंसं सांगेन, मगाशी मी उल्लेख केला होता की माझ्या आईने माझ्या समोर राम मराठे आणि माणिक वर्मा हे 2 आदर्श ठेवले होते, गायक म्हणून आणि माणूस म्हणून पण. वा. म्हणजे ही फार मोठी गोष्ट वाटते मला आता की त्यांची व्यक्तिमत्व अतिशय आपण म्हणू शुद्ध सत्वशील, म्हणजे संगीताच्या बाबतीतलं मी हे सांगते,
त्यामुळे त्यांचं गाणंही त्यावेळेला लोकप्रिय होतं, लोकांना खूप आवडत असे, गर्दी व्हायची त्यांच्या कार्यक्रमाला. तर मी जी काही 3री 4थी 5वी अशी शिकत होते, तर माणिकताईंची गाणी ऐकून ऐकूनच आमची पिढी वा, त्यावेळेला त्याच्यावर पोचली गेली असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यातले काही बारकावे, बहलावे, विशेष ज्या गोष्टी असतील त्या एक नकळत माझ्यामध्ये आल्या. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अशा प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष माझ्या गुरुच आहेत असं मी म्हणेन. त्यामुळे त्यांची खूप गाणी मी गात असे. आणि माणिकताईंची जी अमृताहुनी गोडं वा, आणि सगुण निर्गुण अशासारखी गाणी ज्यांनी संगीत दिलं आहे ते बाळासाहेब माटे. ते आमच्या घराच्या जवळच राहत असत. बरं. आईवडिलांनी मला तिथेही त्यांच्याकडे शिकायला पाठवलं होतं. तर त्यांनी मला एक खूप छान गाणं शिकवलं होतं जी माणिकताईंची रेकॉर्ड आहे. अच्छा. तर ती नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. नुसतं मी एक अवश्य, 2 ओळी म्हणून ऐकायला दाखवते. आवडेल. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा, नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा, या सुरम्य चांदण्यात, या सुरम्य चांदण्यात, या सुरम्य चांदण्यात भूमी डोलला, नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा, नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा, नाचते वसुंधरा, नाचते वसुंधरा. वा ताई, या सुरांनी रसिकांना अनेक वर्ष मागे नेलं असेल. माणिकबाईंच्या गाजलेल्या भावगीतांचा तो काळ. हो. सुरुवातीला मी जे भरतगायन समाजात शिकायला माझी सुरुवात झाली तर त्या पहिल्या आपल्या चिजात एकदम कायम लक्षात राहतात. तर ती जरा झलक म्हणून दाखवते. हरवा मोरा दे ओ मगा, हरवा मोरा दे ओ मगा, नातरमय गाडी नाडरूंगी तुम सो गरवा, हरवा मोरा दे. आणि त्याच्याबरोबरची बंदिश, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, मोहलियो मन प्रेम भई, मोहलियो मन प्रेम भई, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया, पिया की नजरिया, पिया की नजरिया. मैत्र से है शब्द सुरांचे. तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण वेगवेगळ्या गुरूंकडे घेतलं. हो, तर ही गुरु परंपरा पण तुमची खूप समृद्ध अशी आहे. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं भाग्य थोर की खूप चांगले चांगले गुरु मला मिळाले. त्यांच्याकडनं त्यांनी वेगवेगळे प्रकार मला शिकवले.
तर सर्वप्रथम म्हणजे हे विशारदचं शिक्षण झाल्यानंतर माझं गायन चालूच होतं आणि त्यावेळेला किराण्या घराण्याचे पंडित ए के अभ्यंकर हे आमच्या जवळच राहत होते. बरं. ही लग्नानंतरची मी गोष्ट सांगते. आणि त्यामुळे मला आपलं घरचं सगळं करून शिकायला जायला मोकळेपणाने त्यांच्या तिथे जवळ असल्यामुळे जाता येत होतं. तर किराणा घराण्याचं गायन मला सुरुवातीला शिकायला मिळालं, त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले. तर त्यांनी शिकवलेली एक बंदिश मी आपल्या पुढे आता सादर करते. श्यामकल्याणमधली आहे. माने ना मोरा मनवाब. माने ना मोरा मनवाब, माने ना मोरा मनवाब, माने ना मोरा मनवाब, माने ना मोरा मनवाब, बिन देखे तो है चैन न आवे, बिन देखे तो है चैन न आवे, बिन देखे तो है चैन न आवे, माने ना मोरा मनवाब, माने ना मोरा, माने ना मोरा, माने ना मोरा मनवा. म्हणजे भारत गायन समाजामध्ये तुम्ही जे शिकलात किंवा जे संस्कार तुम्हाला मिळाले त्यापेक्षा थोडंसं वेगळं एक गाण्याचं शिक्षण या निमित्ताने घेता आलं तुम्हाला? हो, नक्कीच. एक तर काय असतं, आपण जेव्हा परीक्षा देतो त्यावेळेला गायकीपेक्षा त्यावेळेला त्या त्या वर्षाला जे राग नेमलेले असतात त्याचा अभ्यास आपण करत असतो. आणि शास्त्रीय संगीताच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याची गायकी, मग त्या रागातलं काय वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे, त्याची चलन आपण जे म्हणतो, तर ते त्यावेळेला तितकंसं होत नाही. परंतु सूर, लय, ताल, शब्द, वेगवेगळे ताल असं सगळं त्यावेळेला आपलं शिकलं जातं शास्त्र, आणि ते अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. पण गायकी ही त्याच्यानंतर जेव्हा आपण स्वतंत्र शिकतो त्यावेळेला त्यातलं मर्म आपल्याला उलगडायला लागतं असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा यांच्याकडचा अभ्यंकरांकडचा अभ्यास मला पुढच्या जीवनातही खूप उपयोगी पडला. स्वर पक्के होतेच, पण अजूनसुद्धा त्यांच्याकडे बारकाईने बघणं, त्याच्या श्रुतींचा विचार करणं जास्ती, हा अभ्यास त्यांच्याकडे माझा खूप झाला. आणि त्याच्यानंतर मी संगीतभूषण राम मराठे यांच्याकडे शिकले. छोटा गंधर्व यांच्याकडे तर झालंच शिक्षण नंतर, परंतु ग्वाल्हेर घराण्याचे पंडित यशवंत बुवा जोशी यांच्याकडे शिकण्याचा मला योग आला. आणि त्यांच्याकडे वेगळ्या एक दृष्टिकोनातनं मला शिकायला मिळालं. शेवटी काय माहिती आहे का, संगीत म्हटलं की त्याची वेगवेगळी अंग आहेत. वेगवेगळ्या घराण्यातून त्याच्या कोणी स्वरांच्याकडे अभ्यास जास्ती असतो, कुणाचं तालप्रधान असतं, स्वरप्रधान, तालप्रधान. तर अशा तऱ्हेने आपण त्याच्याकडे बघू शकतो, आपल्याला ते शिकायला मिळतं. दृष्टिकोन वेगवेगळे आहेत बघा. दृष्टिकोन वेगवेगळे असल्यामुळे तो अभ्यास करता येतो. आपण किती त्याच्यात सखोल गेलो किंवा पुढे गेलो हा भाग वेगळा, पण अभ्यास म्हणून त्यातला होणं तो मला असं वाटतं की खूप आवश्यक आहे. आणि बुवांकडे खूप गोष्टी त्यांनी मला, कारण ते स्वतः मिराशी बुवा, नंतर जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे शिकलेले होते, त्यामुळे अतिशय घराणेदार त्यांना तालीम मिळालेली होती. आणि ते सांगायचे, असं कुणी प्रश्न विचारला की ह्या घराण्याचं तुम्ही शिकलात, मग ह्याचं काही वेगळं नाही का? ते म्हणाले सगळं मी आत्मसात केलं आणि त्याचं ब्लेंडिंग करून माझं गाणं बनवलं. क्या बात आहे. तर अशा तऱ्हेने गुरुला ते गाणं सिद्धच असतं. ते जेव्हा सांगतात ते माझा, अशी भावना आहे माझी की ते आपल्याला जितकं मिळेल तितकं ते देत असतात, आपल्यालाही घ्यायला पाहिजे ते. तर त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून मला शिकायला मिळालं. बंदिशीचा विचार, तालाचा विचार. एक तालाचं उदाहरण फक्त सांगते, म्हणजे शिकवण्याचं त्यांच्या वैशिष्ट्य म्हणून. मात्राच आहेत सगळ्या. ताल म्हणजे त्रिताल वेगळा, आडा चौताल वेगळा, रूपक वेगळा, तिलवाडा वेगळा, तर झपताल वेगळा. मग सगळ्या मात्राच आहेत, परंतु 10 मात्रांचा झपताल,
16 मात्रांचा एक ताल यातील वाडा असे. पण मग त्याची लय तुम्ही कशी ठेवाल, त्याचं फार मोठी एक दृष्टी मला त्यांच्याकडनं मिळाली. तर ते म्हणायचे की समज असं तुझं नाव लिहायचं आहे मधुवंती, त्याचं द्यायचं आहे, वहीवर लिहून द्यायचं आहे. मग मधुवंती हे आपल्याला सांगायचं ना, मग इकडे एक अक्षर, दुसरीकडे एक अक्षर, तिसऱ्या पानावर एक अक्षर, असं आपण लिहितो का? नाही, त्याच्यातून बोध होणार नाही. तसं त्या तालाचा बोध होण्याकरता त्याची ती लय किती असावी हा आपण विचार केला पाहिजे. आणि असं म्हणून ते म्हणून दाखवायचे. म्हणजे ती बंदिश हा शब्द आहे ना, म्हणजे ती चुस्त अशी तालात बांधलेली असते, मग ती आपल्याला त्या मात्रांच्या प्रमाणे म्हणता आली पाहिजे. आणि मग ते काय करायचे, बंदिश एकच, पण स्वतः तबल्यावर ताल धरून तीच एक तालात म्हणून दाखवतील, तीच त्रितालात म्हणून दाखवतील. म्हणजे एवढा त्यांचा अधिकार होता. अहो ते म्हणाले काय चीजकारांनी असं लिहिलंय का की ही अमुक तालात तुम्ही ही बाधा बंदिश म्हणून. तर त्यामुळे इतका सखोल त्यांचा विचार होता की ते पाहून आधी आम्हालाच आश्चर्यचकित व्हायला व्हायचं. परंतु त्यांनी असं फार प्रेमाने शिकवायचे, मनापासून शिकवायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणायचे प्रत्येकाला वेगळं शिकवतो शिष्याला, त्याच्या पद्धतीप्रमाणे किंवा त्याची क्षमता. कारण मला काही छापाचे गणपती तयार करायचे नाही आहेत. असं छान गुरुचे भेटले म्हटलं मी. त्याच्यात हे पण आहे. दुसरं, राम मराठ्यांच्या बाबतीत तर काय बोलणार, पट्टीचा गवैया, जोड रागांचा बादशहा. त्यांच्या गाण्यात म्हणजे रागाचं शुद्ध स्वरूप, रागाचं चलन त्या रागाप्रमाणे कसं असलं पाहिजे ते अतिशय सुंदर रूपाने असायचं. आणि शिकवताना सुद्धा तो तालाच्या अंगाने कसा गायला पाहिजे, रागाचं शुद्ध स्वरूप ठेवून कसा. आणि त्याला ना एक गतिमानता होती त्यांच्या गाण्याला. त्यामुळे ते गाणं छान व्हायचं, लोकांना आवडायचं. तर इतका मजकूर आपण जो म्हणतो त्यांच्याकडे होता, इतकं त्यांनी गाणं केलेलं होतं की कुठलंही कोणी काही म्हटलं गाणं, हे राग हो मला येतो, अमुक तऱ्हेचं हो मला येतं, इतका त्यांनी अभ्यास करून गाणं स्वतःचं निर्माण केलेलं होतं. त्यामुळे उत्तम संगीतकार, उत्तम गवय्या, मैफलीचा हमखास मैफली रंगतील त्यांच्या, असा गवय्या म्हणजे रामभाऊ. त्यांच्याकडे मला अनेक राग शिकायला मिळाले. आणि एक मी उल्लेख करीन असं, संगीत नाटकात काम करणाऱ्या कलावती म्हणजे जयमालाबाई शिलेदार, फार मोठं नाव आहे त्यांचं, फार मोठा अनुभव आहे त्यांचा. अगदी बालगंधर्वांच्यापासून त्यांना सहवास लाभला आहे. त्यांच्या कंपनीतही त्यांनी काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की मी त्यांच्याकडे जेव्हा दादरला, म्हणजे मी ठाण्याला राहत होते लग्नानंतर, आणि खास नाट्यसंगीत शिकण्याकरता त्यांच्याकडे जात असे, तर त्यावेळेला मला हे शिकायला मिळालं की आदर्श नाट्यपद कसं गावं. स्टेजवर गायचं आहे तर ते तुमचं आवाज लावणं, त्या हरकती म्हणणं, आणि त्या विशिष्ट वेळात ते असं चढत जात मांडणं, हे त्यांच्याकडनं मला गाण्याच्या बाबतीत शिकायला मिळालं. वेगवेगळे ताल त्या आता मधुमधुरात बगिरा पंजाबी, कुठली काही दादऱ्यातली असतील, म्हणजे मी विद्यारण केलं होतं त्यावेळची गोष्ट, तर हे सगळ्या त्या खूप छान शिकवायच्या. त्यामुळे त्यांच्याकडूनही मला खूप वेगळं शिकायला मिळालं. म्हणजे ज्ञान आणि तंत्र हे दोन्ही गुरूंकडून तुम्हाला शिकायला मिळालं. बरोबर. यशवंतबुवांचा तुम्ही जो उल्लेख केलात, वेगवेगळे ताल किंवा त्याचं शिक्षण आणि मैफिल कशी रंगवायची, राग कसा मांडायचा, हे सगळं त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळालं. तर त्याची एखादी झलक, एखादी त्यांची रचना ऐकवाल का? जरूर. मी गमतीने असं म्हणते की मी बुवांच्या प्रेमात पडले ती त्यांचा भूपराग ऐकून. क्या बात आहे. ठाण्याला त्यांची मैफल झाली होती आणि त्यावेळेला तो भूपराग, अहो शुद्ध स्वरूप म्हणजे किती सुंदर. जब मैं जानी तिहारी बात
आणि त्याची जोड खेळत अत धूम धाम खेळत अत धूम धाम खेळत अत धूम धाम खेळत अत धूम धाम होरी खेळत नंद कुमार होरी खेळत नंद कुमार खेळत अत धूम धाम खेळत अत धूम खेळत अत धूम खेळत अत धूम धाम मैत्र से हे शब्द सुरांचे मी असं म्हणेन की रसिक तुमच्या प्रेमात जे पडले ते तुमच्या ऋतुराज आज बनी आला, हो म्हणजे संगीत रंगभूमीवरची तुमची एंट्री. होय. तर नाटकाकडे कशा वळलात? संगीत नाटक चांगला प्रश्न विचारलात. नाटकाकडे खरं तर मी लहानपणापासून गायिका व्हायचं असंच आमचं घरी बोलणं व्हायचं. मी लहान होते तरी त्यावेळेला आई वडील म्हणायचे. आणि संगीत नाटकाकडे माझं वळण्याची काय म्हणजे चान्सच नव्हता. पण माझा विवाह झाला आणि माझे पती जे मोहन दांडेकर, त्यांना संगीताची आणि अभिनयाची म्हणजे संगीत नाटकांचीही जबरदस्त आवड, माझ्यापेक्षाही जास्ती. तर घरी बसले की नाट्यपद म्हणत असायचे, इतर गाणं म्हणत असायचे. तर ते मला जेव्हा मी निरनिराळी गाणी म्हणत असे तर माझं सासर आहे कोकणात अंजरल्याला. तिथे दुर्गादेवीचा उत्सव असतो, त्याच्यामध्ये दरवर्षी संगीत नाटक होतं. अच्छा. आता जरा ती परंपरा कमी झाली, पण गद्य नाटक करतात तिथली माणसं. तर त्यावेळेला सर्वात पहिलं संशय कल्लोळ हे नाटक देवीच्या उत्सवात झालं. मी रेवतीचं काम केलं होतं आणि दांडेकर होते अश्विन शेठ. तर त्यामुळे त्या अर्थाने नाट्यसंगीतातले माझे पहिले गुरु हे माझे पती मोहन दांडेकर. त्यांनी गाणं शिकवलीही, कारण मला नाट्यसंगीताचा काहीच गंध नव्हता. पण ते म्हणून माझ्याकडनं त्यांनी ती गाणी काही बसवून घेतली होती. मग दरवर्षी सौभद्र, मानापमान, एकच प्याला अशी अनेक नाटकं आम्ही ती यात्रेत करत होतो. आणि त्याच्यानंतर मास्टर दामले, अनंत दामले, ते आमच्या कुटुंबाचे त्यांचे जवळचे संबंध होते. तर त्यांनी काही नाटकांमध्ये मला काम करण्यासाठी विचारलं आणि भाऊबंधन, सुवर्ण तुला अशा काही नाटकांमध्ये मी त्यांच्याबरोबर काही कामं केली होती. आपलं परळचं सहकारी मनोरंजन मंडळ आहे, तिथे हे नाट्यप्रयोग होत असत. आणि ठिकठिकाणी गिरण्यांमध्येही असे त्यावेळेला खूप व्हायचे. असे मी काही प्रयोग केलेले आहेत. त्याच्यात मृच्छकटी, कृष्णार्जुन युद्ध अशी नाटकं मी त्यावेळेला केलेली आहेत. तर अशा तऱ्हेने संगीत नाटकामध्ये काम करायला माझी सुरुवात झाली. माझं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे विद्याधर गोखल्यांचं मदनाची मंजिरी. त्याच्यामध्ये मी मंजिरीची भूमिका करत होते आणि माझ्याबरोबर कान्होपात्राबाई, ते लीलावती उर्फ लीलाधर असं त्या काम करत असत. प्रयोग खूप छान व्हायचे. मला असं वाटतं की आम्ही सगळी नवीन टीम होतो त्यावेळेला. आणि कुठल्या संस्थेतर्फे हे नाटक झालं? हे झालं होतं एक कला सहकारी म्हणून संस्था होती, त्यांच्यातर्फे हे प्रयोग होत असत. मधुवंती दांडेकर, मोहन दांडेकर, प्रकाश घांगरेकर, शरद जांभेकर, कान्होपात्रा केणीकर अशा मी सगळी, कान्होपात्राबाई आधी करत होत्या. तसं ते प्रयोग आमचे व्हायचे. आणि त्यावेळेला ही गाणी मला त्याचे जे संगीतकार प्रभाकर भालेकर यांनी त्यातली मला गाणी शिकवली. ऋतुराजा आजवन आला, नंतर दुसरं जा सांग सांग त्या जला, नंतर त्याच्यात एक ठुमरी होती, नृत्य होतं त्याच्यावर. एक माझ्याबरोबर जी काम करायची ती त्याच्यावर नृत्य करायची. तर एक वेगळं गोखल्यांनी वेगळं नाटक लिहून दिलं, नाट्यपद लिहून दिलं होतं. सुखद संग मदन रंग आज अंगीकारी अशा तऱ्हेचं ते होतं. पण तिला पण अतिशय सुंदर अशी भालेकरांनी चाल लावून दिली होती. भालेकर हे खूपसं लोकांना नाव माहीत नसलेले परंतु अतिशय कल्पक, सुंदर चाली देणारे संगीतकार. आणि त्यांची ही सगळी गाणी आहेत. आणि त्याच्यानंतर मग काही त्याच्यात रामभाऊंची गाणी आहेत. पण मेनली हे जे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं, आणि तुम्हाला सांगते
एकेका ओळीला आपल्याला त्याच्यात काहीतरी कामगत करता येईल अशा त्यांच्या चाली, हेही त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण या नाट्यपदांनी तुम्हाला महाराष्ट्राच्या घराघरात अक्षरशः पोहोचवलं असं म्हणता येईल. होय. तर ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. अगदी नक्की. त्या गाण्याची म्हणजे माझी पहिली रेकॉर्ड निघाली आणि तुम्ही म्हणता तसं की सगळीकडे लोक मधुवंती दांडेकर म्हणून ओळखायला लागले. HMV तर्फे रेकॉर्ड निघणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. तर ते ऋतुराज आजवनी आला ही माझी पहिली रेकॉर्ड. आणि आता विशेष सांगायचं म्हणजे पुण्याच्या कलाद्वयी संस्थेने मदनाची मंजिरी हे नाटक नवीन संचात बसवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मंजिरीचं काम करणारी सावनी दातार कुलकर्णी आपल्या समवेत आज आहे. तर तिलाच आपण हे तिच्याकडनंच ऐकूया गाणं, तिला म्हणायला सांगू. हा ऋतुराज आजवनी आला, 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 ऋतुराज आजवनी आला. नव सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा. सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा, सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा. बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला, वनी आला, वनी आला. ही मंजिरी तितकीच लोभसवाणी असं म्हणता येईल. अगदी. आणि हे ती परंपरा पुढे चालू हां, राहिली, हे महत्त्वाचं. चालू आहे, ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्यात नाटकांमधून. हो. आणि त्या भूमिका करत असताना अतिशय डोळसपणाने त्या भूमिकांकडे बघितलं तुम्ही. आणि त्याच्यातूनच रुक्मिणीची जी 4 वेगवेगळी रूपं तुम्हाला भावली या नाटकांमधली, त्याच्यावरती आधारित एक तुम्ही सुंदर कार्यक्रम तयार केलात. होय. तर ही संकल्पना मुळात कशी सुचली, ती कशी तुम्ही प्रत्यक्षात साकारलीत, हो. याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जरूर. मलाही सांगायला आवडेल. त्याचं कारण मी संगीत व्यावसायिक नाटकात जेव्हा कामं करायला सुरुवात केली तेव्हा मंजिरीच्या भूमिकेनंतर विद्याधर गोखल्यांच्या संस्थेत रंगशारदा प्रतिष्ठान, त्याच्यामध्ये मी रुक्मिणीचं काम करायला लागले. त्याच्याही आधी राधेचं, कारण मी अगदी नवीन होते, पण वाक्य अशी पल्लेदार होती, छानच, आणि रुक्मिणीची पण तशीच. तर ती वाक्य म्हणताना 4-4, 5-5 ओळींचं एक वाक्य, पण ती म्हणत असताना त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय मी ते वाक्य तोडायचं कुठे, म्हणायचं कुठे, कुठल्या शब्दाला त्याला महत्त्व देऊन म्हणायचं, हा असा मी माझा स्वतःचा अभ्यास केला. कारण पूर्वी ते प्रयोग होत होते, आता दिग्दर्शक कुणी नाही त्याला. म्हणून मग त्याचा मी स्वतः अभ्यास करीत असे. तर त्याच्यामध्ये जे रुक्मिणीचं एक मोठं वाक्य आहे, तर ते मी, परमेश्वरा तुम्हीच निर्माण केलेल्या या मायाजालातून या तुमच्या दासीची मुक्तता झाली असेल, जन्मजन्मांतरी यदुनाथांची पत्नी होईन आणि अनन्य भावानं त्यांचीच चरणसेवा करीन, हीच माझी भावना असेल. माझं पातिव्रत्य निर्मळ आणि निष्कलंक असेल, संत सज्जनांचा माझ्यावर वरदहस्त असेल, तर भावभक्तीच्या रसायनानं मंतरलेल्या ह्या एका तुलसीदलानंही तुमची मुक्तता होईल, असं ती म्हणते. आणि ते तुलसीपत्र पारड्यात टाकते. तर अशीच आणखीन पण एके ठिकाणी वाक्य आहेत. तर त्याचा खूप मी विचार केला. आणि ती अशी एक आपल्या फार भावावस्थेत त्यावेळेला असते आणि म्हणत असते,
आता नाटकामध्ये तसं कुठे जास्ती भावावस्था दाखवता येणार, वाक्य पाहिजे ती सांभाळायची आहेत, बाजूला माणसं उभी आहेत, असं सगळं भान ठेवत ठेवत ते म्हणायचं असतं. पण मला आतून असं खूप वाटायचं की हे माझ्याकडनं जास्तीत जास्ती चांगल्या तऱ्हेनं मी हे लेखकाची वाक्य कशी म्हणू शकेन आणि ती लोकांपर्यंत, कारण क्लायमॅक्सचा सीन आहे होतो, मग ती त्याच तऱ्हेने गेली पाहिजेत. आणि राधेची ही वाक्य अशीच आहेत. कृष्णाबद्दल त्यांचं काय म्हणू, ही तर पट्टराणीच आहे रुक्मिणी, परंतु राधा तिची वाक्य अशी आहेत आणि असा तो एक उंचीवर जायचा सीन. तर त्यावेळेला ही रुक्मिणीची वाक्य आणि तिची भूमिका म्हणण्यापेक्षा रुक्मिणी ही कोण आहे मुळामध्ये, इथून माझा विचार सुरू झाला आणि मनात होता. मग त्याच्यानंतर मी केलं स्वयंवर नाटक. स्वयंवर नाटकात तर रुक्मिणीच नायिका, मग तिची संपूर्ण ती संवाद, त्यातली गाणी असं, आणि रुक्मिणी तिचा भाऊ तिला विरोध करतोय आणि रुक्मिणी मात्र ती आपल्या निश्चयावर ठाम आहे. तर असं करता करता स्वयंवरातली रुक्मिणी, ह्याच्याबाबत मी एक असं सांगेन जाता जाता की सुवर्ण तुला नाटकातली रुक्मिणी ही नंतरच्या काळातला आहे, अर्थात सत्यभामाई आहेच त्यावेळेला, आणि तो स्वर्गातनं पारिजातक वृक्ष आणलेला आहे, आणि मग थोडंसं ही रुक्मिणी त्यागी आणि सत्यभामा जरा लोभी, तर अशा त्या याच्यावर, आणि मग खरी भक्ती काय ते नारद मुनी येऊन सांगतात, कृष्ण त्यांना मदत करतो. ही एक थीम आहे. ह्याच्यात एक वेगळं खूप छान लोभस रूप आहे तिचं. स्वयंवर नाटकात तिचा विवाहापूर्वीचं सगळी जी काही भूमिका तिची उभी केलेली आहे, व्यक्तिरेखा, भूमिकाने व्यक्तिरेखा, तर त्याचा अभ्यास करत असताना मी एक कोणाची तरी मदत घेतली. घाईसास म्हणून होते, त्यांचा हा सगळा जबरदस्त अभ्यास होता. त्यांनी मला त्यातल्या खूप गोष्टी सांगितल्या आणि मग मी स्वतः शोध घेण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेला एकनाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान पद्य रूपातनं, आख्यान नाही पद्य रूपातनं मला ते पुस्तक मिळालं. मी इतकी हरखून गेले तुम्हाला सांगते, आणि त्याच्यातले सगळे तपशील मिळाले. आणि रुक्मिणीचं जे काही त्यांनी वर्णन केलं होतं, म्हणजे ती सौंदर्यवती, कृष्ण जेव्हा तिने त्याला कळवलेलं असतं की इथून मला माझं हरण करून घेऊन जा, त्यावेळेचं तिचं जे काही ती अलंकार घालून, तिचा शालू घालून सजलेली असते. पण हा एक मला जाणवला विशेष तो की तिचा चेहरा कसा, कृष्णाची वाट पाहते, म्हणजे ती एक आपण काय म्हणू आतुरतेने त्याची वाट पाहते, आणि कृष्ण कधी सारखी नजर तिकडे आहे तिची, तिची नजर झोकलेलीच आहे, परंतु एकीकडे कृष्ण कधी येईल आणि मला इथून घेऊन जाईल, ही कमालीची उत्सुकता आहे तिला. त्याच्यात एकनाथ महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे की ती जेव्हा अशी येते पुढे आणि सगळे राजे जमलेले आहेत, कृष्ण आलाय का हे पाहण्याकरता ती एक क्षणभर नजरवर उचलते, लगेच खाली नजर करते, परंतु तेवढ्यात तिला तो कृष्ण दिसतो. हे जे काही सुंदर, आणि ह्याच्यात सांगू का तुम्हाला, एक पवित्रपणा आहे, सोज्वळपणा आहे, हा माझ्या मनाला याचा स्पर्श झाला. हे स्वयंवराच्या बाबतीत आणि भूमिका करताना सुद्धा सगळी एक एक गाणी. त्याच्यानंतर सौभद्र नाटकात, सौभद्र नाटकात खरं तर रुक्मिणीला गाणी नाही आहेत, पण मला ती दादांबरोबर करायची होती रुक्मिणीची भूमिका, म्हणून मी ती केली. आणि चौथं नाटक बाळ कोल्हटकर यांचं देव दिना घरी धावला, त्याच्यात अगदी वेगळी रुक्मिणी आपल्याला दिसते. ती म्हणजे कृष्ण ज्या वेळेला सुदाम्याची नगरी सुवर्णाची करतो, पण त्याच्या आधी त्याची कठोर परीक्षा घेतो. त्याचा निस्वार्थीपणा तर त्याला माहितीच असतो, परंतु आता मी माझं हे वैभव कुणाकडे सोपवून जाऊ, तो निर्लोभीच पाहिजे, निस्वार्थी पाहिजे. मग आपला बालपणचा मित्र सुदाम्या, मग ज्या वेळेला तो कठोर सत्व परीक्षा घेतो, त्यावेळेला जे जे काही कृष्ण तिला रुक्मिणीला सांगेल त्या वेळेला तिला ते करावं लागतं. पण ती मनात अतिशय दुःखी असते की अहो तुम्ही किती त्याला छळता, किती त्रास देता, त्याच्या घरात खरंच दरिद्री आहे. यावेळेला तिची कसोटी लागते, आणि ही भूमिका अतिशय सुंदर अशी आहे. सुदाम्याशी जे काही संवाद आहेत ते सुद्धा सुंदर आहेत. त्यामुळे हे रूप मला तिचं आवडलं. आणि मग किती दिवस मनात तर होतं, परंतु
संगीत स्वयंवरचं शताब्दी वर्ष होतं. त्यावेळेला मी म्हटलं की नाही, आता ह्याच्या मागे लागलं पाहिजे. असं म्हणून मी त्या विषयाकडे जास्ती लक्ष दिलं, सुरुवात केली. आणि रुक्मिणीविषयी शोध घेताना या नावात सुद्धा अर्थ आहे हो. रुक्मिणी, पण मुळात शब्द आहे रुक्म. तर रुक्म म्हणजे सुवर्ण. तर ही रुक्मिणी मुळात तिने कृष्णाबरोबर स्वर्गातून आलेल्या आहेत आणि तिथून म्हणजे अवतार घेतलेला आहे. कृष्ण आणि रुक्मिणी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तर अशा तऱ्हेने त्यांनी जो दोघांनी अवतार घेतलेला आहे, तर ते कृष्ण विष्णू रूप आणि रुक्मिणी ही लक्ष्मी रूप. म्हणजे अशा तऱ्हेने असल्यामुळे ते फारच वेगळ्या ह्या दोन व्यक्तिरेखा आहेत. आणि अशा तऱ्हेने तो तेजोमय रुक्मिणी हा कार्यक्रम त्याच्यातून आकाराला आला आणि तो आम्ही केला होता. मग त्याच्यामध्ये नाट्यपदं पण होती आणि तुमचं निरूपणही त्याच्यामध्ये असं. हो, तो विषय मांडणं हा निरूपणाचा भाग होता. आणि त्याच्यामध्ये नाट्यपदं होती. जे आम्ही एक पद घेतो स्वयंवर नाटकातलं, ते सुजन कसा मन चोरी, ते घेऊया. सुजन कसा मन चोरी, सुजन कसा मन चोरी, चोरी सुजन कसा मन चोरी, मन चोरी ग सुजन कसा मन चोरी, सुजन कसा मन चोरी. अगहा चोरी यदुकुल नंदन, अगहा चोरी यदुकुल नंदन, सुजन कसा मन चोरी, चोरी सुजन कसा मन चोरी, कसा मन चोरी, कसा मन चोरी. क्या बात है, वाह. मैत्र से शब्द सुरांचे, असाच ताई आणखी एक संकल्पनाधारित कार्यक्रम तुम्ही अलीकडेच सादर केलात. हो, किंवा बरोबर. करत आहात. तो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अगदी. दिव्य स्वातंत्र्य रवी. बरोबर आहे. तर संगीत रंगभूमी आणि आपलं स्वातंत्र्य आंदोलन यांचा फार जवळचा संबंध आहे आणि तो अगदी. तुम्ही शोधलात त्यामध्ये. हो, काय झालं, ज्या वेळेला आपले आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. अनेक ठिकाणी कार्यक्रम त्याचे होत आहेत वेगवेगळे. आणि मला वाटलं की आपण ह्यात सहभागी व्हावं. कसं होणार, काय स्वरूपाचा कार्यक्रम करायचा. आणि आपोआप एक मनात कल्पना चमकून गेली की या काळामध्ये संगीत रंगभूमी जे काही नाटकं लिहिली, गाणी त्याच्यावरची रचली, तर त्या स्वरूपाचा कार्यक्रम आपल्याला करता येईल. म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संगीत रंगभूमीचं योगदान असा विषय तो सुचला, स्फुरला म्हणा. आणि मग त्या दृष्टीने काही नाटकं तर माहितीच होती असा विषय असलेली, अर्थात खाडीलकर, देवल, वीर वामनराव जोशी, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर. तर अशा अनेक नाटककारांची त्या काळात नाटकं लिहिलेली होती. अरे वा, म्हटलं आपल्याला फारच छान ठेवा सापडला. तर त्यावेळेला त्यांनी जी नाटकं लिहिली, कारण ब्रिटिश काळामध्ये उघडपणे काही बोलता येत नसे, मग ते नाटकांच्या माध्यमातून सांगून त्यांनी
जागृती केली, जनतेला प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली, तर मग त्या दृष्टीने आम्ही हे त्याच्यामध्ये मांडतो. वा. आणि मग त्यांनी मुळात ती नाटकं तशी लिहिणं, पदं लिहिणं, संगीतकारांनी त्या ज्या चाली दिल्या आणि ज्या संस्थांनी अशा प्रतिकूल काळातही ती नाटकं निर्भयपणे सादर केली, तर हे सगळं आपण लोकांच्या समोर, आताच्या पिढीसमोर आणलं पाहिजे आणि हे नोंद याची झाली पाहिजे, अशा या दृष्टिकोनातून एक छान कार्यक्रम उभा राहिला. त्यामुळे त्याचे आमचे चालू आहेत आता. म्हणजे एका अर्थाने त्या कलाकारांनी देशसेवाच केली असं म्हणता येईल हो आपल्याला. हो, बरोबर आहे. टिळक स्वराज्य फंडाला सुद्धा तो संयुक्त मानापमानाचा प्रयोग झाला होता आणि त्याच्यातून जी रक्कम उभी राहिली ती दिलेली आहे टिळक स्वराज्य फंडासाठी. म्हणजे देशकार्यासाठी खूप कलावंतांनी काम केलेलं आहे. मग ह्या कार्यक्रमाचं स्वरूप साधारण कसं आहे? म्हणजे त्याच्यामध्ये निवेदन आहे, गाणी आहेत, निवेदन, जो शोध घेतलात या सगळ्या परंपरेचा तो आहे. हो, नवीन शोध घेतला. म्हणून म्हटलं मगाशी तसं काही नाटकं माहिती होती मानापमानसारखी, परंतु शिक्का कट्यार. आणि मग आम्ही जसं अभ्यास करायला लागलो तसं आम्हाला ते सापडत गेलं. वा. आणि मग ह्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे आम्ही ते मांडतो म्हणून त्याला मी निवेदन असा शब्द नाही वापरत. विषय, ते नाटक, ते गाणं जे असेल ते त्याच्याबद्दल बोलतो, संदर्भ आणि त्याचा अर्थ सांगतो. कारण आपल्या असं लक्षात येतं की लोक म्हणजे श्रोते आणि नाटकाचे प्रेक्षकही अत्यंत प्रेमाने गाणी ऐकतात, पण तो अर्थ त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने तो आम्ही याच्यामध्ये अनेक गाणी आम्ही सादर करतो. त्यापैकी एक 2 गाण्यांचा मी उल्लेख तुम्हाला करून त्यात सांगते गाणी कुठली ते. सर्वात पहिलं शिवरामी वंदिले. काकासाहेब खाडीलकरांनी जे म्हटले आहे की रणांगणावर जे सैनिक लढतात तर ते वीर आहेत आणि त्यांना वंदन करणं हाच त्या कार्यक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे शिवरामी वंदिले धारातीर्थी तपते आचरती सेनापती यश याची बले, हे गाणं आम्ही एकट्यात घेतो. आणि दुसरं देश पारतंत्र्यात होता आणि जो स्वतःच्या मातृभूमीत त्याला चोर म्हटलं जातं, त्याला मातृभूमी पारखी होते, तर हे जे रणदुंदुभीतलं पद आहे तर ते म्हणजे परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला, मातृभूमी त्याची त्याला होत बंदिशाला, अशी स्थिती झालेली होती. आणि एक दिव्य स्वातंत्र्य रवी ह्या नावानेच तो कार्यक्रम आहे आणि ते एक आम्ही कार्यक्रमाच्या अखेरीला गाणं घेतो. तर हा जो दिव्य स्वातंत्र्याचा रवी आता उगवलेला आहे आणि तेजाने असा तळपतो आहे, तर कोणाची हिंमत आहे त्याला तो लोपवेल असं त्या अर्थाचं वीर वामनराव जोशी यांचं कवन आहे हे, ते आपण ऐकूया. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी. आत्मतेजो बले, आत्मतेजो बले, आत्मतेजो बले, प्रकटता अवनीतली, प्रकटता, 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 प्रकटता अवनीतली, कोणत्या लोपवी, कोणत्या लोपवी, कोणत्या लोपवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य हा दिव्य हा दिव्य. रसिको,
मधुवंती दांडेकर यांच्यासोबतचा हा सुरेल संवाद दुसऱ्या भागातही असाच पुढे सुरू राहणार आहे. नमस्कार.